पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी 100 सीसीटीव्हीची तपासणी केली जाणार आहे। ज्या मार्गावर अपघात झाला तिथे ती कार फिरवली जाणार आहे। गुन्हे शाखेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अगरवाल यांचं निवासस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसंच अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचं फुटेज पोलिसांच्या हाती आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, तपास आता नेमका कसा सुरू आहे आणि काय पुढचं पाऊल आहे तपासातलं? प्रज्ञा, जर आपण हा संपूर्ण तपास बघितला तर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जवळपास 6 आरोपींना अटक केलेली आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे, घरातून जेवढा रात्री उशिरा निघाला तिथून तर तो जिथं जिथं गेला आणि घटनास्थळापर्यंत हा संपूर्ण फुटेज जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेरेचं फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये त्यांना हे स्पष्ट करायचं आहे की घरातून जेव्हा ही पोर्शे कार बाहेर आली तेव्हा नक्की ही पोर्शे कार कोण चालवत होतं। सातत्याने सुरुवातीला असं म्हणलं गेलं की ड्रायव्हर ही पोर्शे कार चालवत होता, मात्र ड्रायव्हरनी स्वतः येऊन पोलिसांना कबुली दिलेली आहे की ही पोर्शे कार स्वतः तो अल्पवयीन मुलगा चालवत होता आणि या संदर्भातली माहिती वडिलांना त्या ठिकाणी होती। हे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं होतं। स्वतः ड्रायव्हरने हे जबाब दिलेला आहे। एवढंच काय तर ड्रायव्हरला देखील धमकवण्यात आलेलं आहे। हे देखील या ठिकाणी या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अगरवाल कुटुंबियांवर। जर आपण बघितलं तर पोलीस या संदर्भात सुद्धा आता ॲक्शन घेणार आहेत। मात्र आता जर आपण बघितलं जेव्हा स्वतः गृहमंत्री पुण्यात येतात त्याच्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये येते आणि जे काही चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत ते या ठिकाणी दुरुस्त करताना दिसतात। आत्ता जर मी बघितलं तर मी त्याच घटनास्थळी आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला होता। इथं जे कल्याणीनगर परिसरातील रहिवासी आहेत त्यांच्याकडून रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेसकडून या ठिकाणी निबंध स्पर्धा भरून या संपूर्ण घटनेचा संताप व्यक्त होतो आणि त्यानंतर आता पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरायला सुरुवात झाली आहे। सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून सध्या त्या सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने तपास केला जाईल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।